आता अभिनव वाग्विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार। आता विठाला विठाला वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराया बहुमोल उपदेश की ज्या उपदेशामध्ये सर्व मानव जातीचं कल्याण दडलेलं आहे। तुम्ही तुमचा उद्धार करून घ्या, उद्धार करण्यासाठी या मार्गाने जा। फक्त दिशा नाही तर जावं कसं, प्रवास कसा करावा हे सुद्धा ज्यांनी या अभंगामध्ये सांगितलंय असे महान संत जगद्गुरु तुकोबाराया त्यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। विठाल विठाल अभंगाकडे चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा। स्वर्गीय कैलासवासी सुमनबाई निवृत्ती पवार या स्वर्गीय माय माऊलीचं प्रथम पुण्यस्मरण आणि त्या निमित्तानं त्यांचा पूर्ण पवार परिवार आपल्या स्वर्गीय मातेच्या ऋणातून उतराई होण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे। अंतकरणातली कृतज्ञता श्रद्धाच्या निमित्तानं कीर्तनाचं नियोजन करून हा परिवार करत आहे। या माई माऊलीचा जो परिवार आहे स्वर्गीय सुमनाईंचे पतिदेव श्रीमान निवृत्ती माधवराव पवार, त्यांचे दीर श्रीमान दत्तात्रय माधवराव पवार, मुलगा श्रीमान बाळासाहेब निवृत्ती पवार, पुतणे आहेत श्रीमान महेंद्र वसंतराव पवार, मुली सौ मीनाबाई तुकाराम पिंपरे, सौ कल्पना नंदकिशोर काळोगे, सौ शोभा ज्ञानेश्वर जाधव आणि समस्त पवार परिवार आपल्या स्वर्गीय आईच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करतो आहे। या पवार परिवारानं एवढं गोड नियोजन या हरिकीर्तनासाठी केलेलं आहे। खरं पाहता ही सगळी मांदियाळी जर पाहिली ना तर आम्ही स्वतःला धन्य मानून घेतो की आपल्या सगळ्यांच्या मध्ये आम्हाला नेहमी कीर्तन करण्याचा सुयोग प्राप्त होतो, हे आमचं महत् भाग्य आहे। या संप्रदायामध्ये महाराष्ट्रभरामध्ये ज्यांचं एक आध्यात्मिक साधना म्हणा, साधना आपण तप करूनच करावी असं नाही, मोठ्या महात्म्यांचं सानिध्य ही सुद्धा एक साधनाच आहे आणि ती ज्यांना प्राप्त झाली असे आदरणीय हरिभक्त परायण आम्हाला प्रचंड आदर ज्यांच्याबद्दल आहे असे महेश्वरजी भगुरे गुरुजी, गुरुजींसाठी एकदा टाळी झाली पाहिजे। आजपर्यंत आम्ही ज्यांचं फक्त नाव ऐकत होतो आणि आज या कीर्तनाच्या माध्यमातून प्रत्यक्षात दृष्टी दर्शन आणि सुंदर असा त्यांचा कंठ, त्यांचा अभ्यास, त्यांची तयारी आणि मां सरस्वतीची कृपा आज आम्हाला त्यांच्या कंठातून ऐकायला मिळते आहे असे हरिभक्त परायण नारायण गुरुजी खिल्लारी गुरुजींसाठी सुद्धा टाळी झाली पाहिजे। त्याचबरोबर मोठ्या महात्म्यांचं सानिध्य आणि आम्ही ज्यांना नेहमीच म्हणतो की प्रमाणांचा पूर असे हरिभक्त परायण आमचे रविदास आबा जगदाळे गुरुजींसाठी टाळी झाली पाहिजे एकदा, जगदाळे बाबांसाठी। त्याचबरोबर गोड असा कंठ आहे आणि साधना ज्यांच्या जीवनामध्ये आहे असे हरिभक्त परायण नागनाथ महाराज गोरडे, नागनाथ बाबांसाठी टाळी वाजवा एकदा सगळ्यांनी। खरं पाहता नागनाथ महाराज, संकेत बाबा, श्याम बाबा आपण सगळेच भाग्यवान आहोत की ह्या सगळ्या मंडळीचं सानिध्य कीर्तनाच्या माध्यमातून यांची संगती आपल्याला मिळते। इथे तबला आणि मृदंग या दोन्ही साथीसाठी हरिभक्त परायण आमचे संकेत महाराज आरोटे मृदंगाचार्य त्यांच्यासाठी टाळी, हरिभक्त परायण श्याम महाराज शिंदे अप्रतिम तबला वादन त्यांच्यासाठी सुद्धा टाळी झाली पाहिजे। आमचे गोरख गुरुजी कासार पाठीमागे उभे आहेत पण उत्कृष्ट प्रकारचे हार्मोनियम वाजवत आहेत आणि हरिभक्त परायण नामदेव महाराज, आदरणीय हरिभक्त परायण नामदेव बाबा तळेकर आणि हरिभक्त परायण सौरभ महाराज आहेत, हरिभक्त परायण योगेश महाराज आहेत आणि या सगळ्यांचा, या सगळ्या व्यवस्थेचा सुंदर अशा प्रकारची आमच्या रविभाऊ चौधरींची साऊंड सिस्टीम आहे, अप्रतिम साऊंड आहे, त्यांच्यासाठी टाळी झाली पाहिजे एकदा। या कार्यक्रमाचं शूटिंग आहे, पवार परिवाराचे सर्व नातेवाईक, आप्त, इष्ट, स्वजन, सखे या पवित्र वातावरणामध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू। इथे माझे तरुण बांधव टाळ घेऊन उभे आहेत, या सर्वांचं देखील कौतुक, चोखदार आहेत, विनेकरी आहेत, हे पवित्र वातावरण आहे, या कार्यक्रमाचं शूटिंग आहे
आणि या पवित्र वातावरणामध्ये इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील, आपल्या सगळ्यांच्या मध्ये आपल्याला परमेश्वराचं चिंतन पाहायचंय। आणि या सगळ्यांचा एवढा सुंदर मेळ घालण्याचं श्रेय ज्यांच्याकडे जातं असे आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर डॉक्टर निळकंठ तळेकर यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा सगळ्यांनी। यांचं वय कमी आहे पण नेहमीच मला त्यांच्याबद्दल बोलावंसं वाटतं। कमी वयामध्ये एक जी आध्यात्मिक समज, एक सामाजिक समज जी मिळाली ना, ते आमच्या डॉक्टर साहेबांना एक काय म्हणतात, परंपरेनं, वडिलांचं पुण्य, परंपरेचं पुण्य, स्वतःचं पुण्य आणि या सगळ्या एक आध्यात्मिक सहवास, साधू संतांचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावर कृपा झाली म्हणून कमी वयामध्ये अगदी सगळी मोठी मंडळी त्यांच्या अगदी त्यांनी एक फोन करावा आणि लगेच पळत यावं, ही सगळी मंडळी त्यांच्यावरती मुलासारखं, मित्रासारखं प्रेम करतात। मला त्या गोष्टीचा खूप आनंद वाटतोय। आम्हाला सुद्धा डॉक्टर साहेबांनी फोन केला आणि सांगितलं, दीदी या तारखेला तुम्हाला सेवा स्वीकारा। मी माझ्याकडे सेवा लिहून घेतली आणि आम्ही इथे येऊन पोहोचलो। आता जास्त वेळ न घालवता, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, उन्हाचे दिवस आहेत, त्याच्यामुळे जास्त वेळ न घालवता आपल्या सगळ्यांच्या मध्ये आम्ही माझ्या मतीनं चिंतन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। सगळ्यात पहिले मला खूप आनंद वाटला की सगळी मंडळी आज यांच्यासोबत मला कीर्तन करायला मिळतंय, हे माझं महत् भाग्य आहे। विठ्ठल 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 क्षणाची करावा विचार। मानव जातीला विचार करण्यासाठी तुकोबाराय सांगतात, बाबांनो क्षणाक्षणाला विचार करा। कशाचा? तरावया पार भवसिंधू। हा भवसागर पार करायचा कसा याचा विचार तुम्ही करा। आणि या उद्धाराचा, तरुण जाण्याचा विचार, तो प्रयत्न तुम्ही का करावा? तर ही संधी एकदाच आहे। ही संधी जर गमावली तर नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। तुमचं आयुष्य व्यर्थ वाया जाऊ नये, संधीचं सोनं व्हावं, याच्यासाठी महाराज आम्ही नेमकं काय करावं? संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची। करावी तातडी परमार्थाची। परमार्थासाठी तुम्ही घाई करा, सत्संग, तुम्ही त्या ठिकाणी सत्संगामध्ये जा, तुम्हाला तुमच्या जीवनाची दिशा मिळेल। इतर ठिकाणी जाल ना व्यवहारामध्ये तर दिशा भूल होईल तुमची, पण साधूच्या सानिध्यामध्ये गेलात तर तुम्हाला जगण्याची आणि जीवनाची दिशा मिळेल। म्हणून संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची। तुम्ही जर सत्संग सोडला आणि या व्यवहारामध्ये जर तुम्ही रात्रंदिवस प्रयत्न करत राहिलात तर महात्मे सांगतात, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरवणे राहो। डोळ्यामध्ये धूर गेल्यानंतर जसं माणसाला दिसत नाही ना, तसं प्रापंचिक विषयाची एवढी धुंदी माणसाला चढते की परमार्थाची वाट लवकर एकट्या माणसाला मिळत नाही। त्याच्यासाठी सत्संगच पाहिजे। अशा महत्त्वाच्या विषयाचं चिंतन करणारा अभंग आज या प्रसंगी सेवेसाठी निवडलाय, याच्यावरती विस्तार करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल 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 प्रसंग पुण्यस्मरणाचा आहे। स्वर्गीय सुमनआई पवार यांच्याबद्दल थोडंसं मी बोलणार आहे। काय पुण्य म्हणावं लागेल या माई माऊलीचं की पुण्यस्मरणाला भगवान परमात्माचं चिंतन होतंय। हयातात कधी माणसाच्या तोंडाला देवाचं नाव येत नाही। पुण्यस्मरणाला कीर्तन होणं याच्यासाठी खूप मोठी पुण्याई असावी लागते। यांचं स्वतःचं पुण्य आहे, या परिवाराला त्यांनी लावलेले संस्कार आहेत की त्यातून हे खूप काही चांगलं घडतं आहे। कारण अंतकाळामध्ये उत्तर कार्याला भगवान परमात्माचं स्मरण होणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे। भगवान परमात्माच्या नामाच्या चिंतनाचं फळ ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये सांगतात, रामकृष्ण नाम सर्व जड जीवा तारण हरी एक, हरी एक, जड जीवा तारण हरी एक, हरी एक, जड जीवा तारण हरी एक, हरी एक, जड जीवा तारण हरी एक, राम कृष्ण सरीव दोषा हरे सर शिवा तारण हरी एक, जड जीवा तारण राम कृष्ण सर्व दोषा हरण
सर्व दोष हरण जड जीवा तारण हरिक। खरं पाहता आपण जे काही सत्कर्म करतो, जे काही कर्मकांड करतो गेलेल्या माणसाच्या सद्गतीसाठी, तर त्या कर्मकांडाला, त्या सत्कर्माला सफलता प्राप्त व्हावी याच्यासाठी भगवान परमात्माचं नाम आहे। कारण हे कलियुग आहे। एखादी गोष्ट आपण करायला जाऊ त्यातलं पूर्ण ज्ञान आपल्याला नसतं, एखादी त्रुटी राहण्याची शक्यता असते। मग ती त्रुटी राहू नये आणि घातात धरलेल्या कामाला सिद्धता आणि सफलता प्राप्त व्हावी याच्यासाठी रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, भगवान परमात्माच्या नामाचं चिंतन। जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर। जे काही काम आपण हाताला धरलेलं आहे त्याला सफलता प्राप्त व्हावी याच्यासाठी भगवान परमात्माचं नामस्मरण माझ्या दादांनो। या स्वर्गीय सुमनाईंचं खूप मोठं पुण्य म्हणावं लागेल, कारण पुण्यस्मरणासाठी भगवान परमात्माचं नामस्मरण। एक गोष्ट आणखी त्यांच्यामध्ये टिपण्यासारखी आहे। मी नेहमीच एक गोष्ट लोकांना सांगत असते किंवा अशा प्रसंगाला कधीतरी बोलण्याचा ओघ येतो। ज्या दिवशी स्त्री विवाह बंधनामध्ये बांधल्या गेले, कपाळावर कुंकू लागल्या गेले, त्या दिवसापासून त्या विवाहित स्त्रीची एक इच्छा असते की हे सौभाग्याचं लेणं घेऊन या जगाचा निरोप मी घ्यावा। त्याला इच्छा मरण म्हणतात। आणि ते इच्छा मरण या स्वर्गीय सुमनाईंना प्राप्त झालंय। या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांचं जीवन धन्य झालेलं आहे। हा वास्तवात पाहता जेव्हा आपली माणसं आपल्याला सोडून कायमची जातात तेव्हा भयंकर असं दुःख माणसाला होतं। पण या जगाचं सत्य आहे, जो इथे जन्माला आला त्याला जावंच लागणार आहे। इथं कोणी अमर नाही, प्रत्येकाला हे जग सोडून जायचंय। आणि मग त्याच्यामध्ये आईचं जाणं म्हणजे महाभयंकर दुःख आहे। कारण आईबद्दल बोलताना तर सारं जग बोलतंय। आमची महात्मा मंडळी, महाराज मंडळी सांगतात, कवी लोकांनी आईबद्दल खूप गायलंय। आई जाणं म्हणजे आपल्या जीवनातला प्रेमाचा सागर आटणं आहे। आईच्या पाठीमागे आईसारखी माया करणार दुसरं कोणीच तुम्हाला मिळणार नाही, हा या जगाचा अनुभव आहे। किती प्रेम करते आपली आई आपल्यावरती। तळपत्या उन्हात रखरखत्या रानात नाहीलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात। कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे भास। आई माझी मायेचा सागर दिला तिने, जीवना आकार
आपल्या जीवनाला आकार देणारी, आपल्या जीवनाला सौंदर्य बहाल करणारी, आपलं जीवन समृद्ध, सुसंस्कारित आणि सुंदर बनवणारी जी आपली आई आहे ना, ती गेल्यानंतर तिची किंमत कळते. आज या बहिणीला, भावंडाला सगळ्यांना आठवत असेल, आईच्या मांडीवर नाहीलेलं, तिच्या हातानं तोंडामध्ये घास भरलेला, तिचा मायेचा हात आपल्या डोक्यावरनं फिरलेला. सगळीकडे आईचा चेहरा शोधत असतील. आज मन स्वतःशी खोटं बोलतंय, येईल आई, दिसल कुठं तरी, पण या मनाला समजूत घालण्यासाठी ही आध्यात्मिक बैठक आहे. आईबद्दल एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला, सगळ्यांनी कान देऊन ऐका. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. हो असं आपण म्हणतो, पण खरंच जेव्हा आपली आई मातीच्या आणि ढगांच्या पलीकडे जाते तेव्हा ती खरं दिसत नाही. तिची ममता काय असते ती जोपर्यंत आहे ती किती लोकांना कळते हा भाग वेगळा, पण तिच्या आठवणीमध्ये माणूस जनावरांसारखा, गुराढोरासारखा हंबरडा फोडून प्रसंगाला कधीतरी रडतो आणि मग त्याला कळतं की खरंच आईसारखी माया, एवढं हे जग माणसांनी व्यवस्थेनं सगळ्या सुविधांनी भरलेलं आहे, पण तिच्यासारखी माया दुसऱ्या कुणाला जमत नाही. माझ्या दादांनो, ज्या या विश्वाचा जो मालक आहे ना भगवान परमात्मा, त्याला सुद्धा आईच्या ममतेची, आईच्या वात्सल्याची, त्या आईच्या प्रेमाची जाणीव झाली आणि लोक त्याला नावं ठेवायला लागले. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, हे त्याला जेव्हा जाणवलं ना, ती उणीव भरून काढण्यासाठी तो सुद्धा कौशल्याच्या मांडीवर नाहीला, यशोदेच्या हाताने तो जेवला, त्यानं ती जागा भरून काढण्याचा प्रयत्न केलाय. जगाचा बाप आहे पण आईशिवाय भिकारी आहे. आणि हा एक प्रसंग सांगेन मी तुम्हाला. आईच्या वियोगामध्ये कधीतरी आठवण आल्यावर तुम्ही आम्ही रडावं यात नवल नाही, पण आईच्या आठवणीमध्ये विश्वाचा मालक सुद्धा रडलाय. प्रसंग फार गोड आहे माझ्या दादांनो. भागवत आपल्याला माहिती आहे, कृष्ण लीला आपल्याला माहिती आहे. भगवान गोपाल कृष्ण म्हटलं की अगदी चेहऱ्यावरती हसू उमलतं, त्यांची भजनं म्हटलं की अंगामध्ये उल्हास निर्माण होतो. असे भगवान गोपाल कृष्ण गोकुळामध्ये खूप छान लीला करतात, माखन चोरी करतात, गाराणे घेऊन गवळणी येतात. आईनं कान धरावा, कृष्णा तू खोडी केली का? भगवंतानं म्हणावा, आई आई कुणाच ऐकू नको ग, आई मजला मारू नको ग, आई कुणाच ऐकू नको ग, आई मजला मारू नको ग, आई कुणाच ऐकू आई मजला मारू नको, आई कुणाच ऐकू आई मजला मारू नको. या गवळणी भांड खोरा, या गवळणी भांड खोरा, मला म्हणतात गोकुळचा चोर, मला म्हणतात गोकुळचा चोर. आई कुणाच आई कुणाच आई कुणाच आई कुणाच आई मजला मारू नको, आई कुणाच ऐकू नको आई मजला मारू नको. आई कुणाच ऐकू आई मजला मारू नको, आई कुणाच आई मजला मारू नको. देवानं सांगावं, मा यांचं कोणाचं ऐकू नकोस. किती खोडसाळ लेकरू असू द्या, लेकरानं केविलवाना चेहरा केला की आईला वाटतं माझंच लेकरू खरं, बरोबर का? वणी माझ्याच लेकराचं खरं, साऱ्यांचं खोटं. यशोदामाईने तसाच पलटवार करावा आलेल्या गवळणीवरती. माझ्या लेकरावर कोणी आळ घेऊ नका. नकाना आळ घेऊ बाळावरी, नकाना आळ घेऊ बाळावरी,
माझ्यासाठी एकदा वाजवा ना टाळ्या. मध्ये बडबड वाजवलं कळलंच नाही मला. कोणी म्हणती माठ माझा फोडतो पदर, माझा ओढतो शालू, माझा फाडतो. नका आड घेऊ बाळावरी, माझ्या लेकरावर कोणी आड घेऊ नका. आता प्रसंग दुःखाचा आहे. भगवान परमात्मा ती वेळ तर साधून घेताय, पण आईला रोजच गाराणे. आई म्हणते कृष्णा आता तू घर सोडून कुठे जायचं नाही, कोण गाराणं घेऊन येतं ते पाहते. पण सगळ्या खोडीचं मूळ हाच आहे ना. आता खूप मोठी यानं चळवळ बनवली, पण त्या चळवळीचा मुखिया हाच. याला काही घरात दम निघे ना. आईची नजर चुकून गावामध्ये फिरायला लागला गोकुळात. मला त्या प्रसंगाकडे तुम्हाला घेऊन जायचंय की जिथे आईच्या आठवणीत देव सुद्धा रडलाय. ते मला तुम्हाला सांगायचंय, पण त्याच्यासाठी हे जे पूर्व मशागत आहे ना अंतकरणाची ती चालू आहे चरित्राच्या माध्यमातून. भगवान गल्लीमध्ये फिरायला लागले. आईच्या लक्षात आलं, यशोदा माईच्या, की आपला कान्हा घरामध्ये नाहीये. कुठे गेला आपला कान्हा पाहण्यासाठी निघाला. आणि माई कृष्णाच्या मागे 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 फिरते, पाहते. कोण गली गयो शाम बता दे सखी, कोण गली गयो शाम, गयो शाम बता गयो शाम. गोकुल ढूंढा मथुरा ढूंढी, गोकुल ढूंढा मथुरा ढूंढी, ढूंढे चार धाम, ढूंढे चार चार धाम, चार धाम, चार धाम, चार धाम,
गोकुल ढूंढा मथुरा ढूंढी ढूंढे चारों धाम कौन गली गयो माझा कृष्ण कुणी पाहिलाय का ते मला जरा सांगा. भगवान परमात्माने पुढे पडावं, आईनं मागे फिरावं. आणि देव कशासाठी फिरत होते, का गावामध्ये फिरत होते आपल्या सगळ्यांना माहिती, लोणी चोरण्यासाठी. लोणी चोरायचं आणि स्वतःचं घर भरायचं नाही, गोपाळांच्या पोटाला खाऊ घालायचं. ही सगळी लीला भगवान परमात्मानं गोकुळामध्ये केली. एक दिवस असा आला ज्याच्या नावात क्रूरता नाही, पण गोपिकांसाठी क्रूरपेक्षा ते कृत्य काही कमी नाही असा असणारा अक्रूर सुंदर सजलेला रथ घेऊन आला. आणि तो रथ पाहिला, गवळणींच्या मनामध्ये धडकी बसली. छोटे छोटे गोपाळ विचारामध्ये पडले. त्यांच्या बुद्धीच्या कक्षा जिथपर्यंत आहेत ना, तोपर्यंत विचाराचे तरंग निर्माण व्हायला लागले. कशासाठी आला असेल बरं? आजपर्यंत कितीतरी असुर आले, आजपर्यंत कोण कोण या गोकुळामध्ये आलं, ज्यानं कधी गोकुळाचं तोंड सुद्धा पाहिलं नव्हतं, अशी सुद्धा माणसं या गोकुळामध्ये येऊन गेली. हा सगळा आपल्या लालाचा प्रभाव आहे. पण आज हा सुंदर सजलेला रथ आला, कशासाठी आला असेल? कुणीतरी म्हटलं बहुतेक कृष्णाला घेण्यासाठी तर आला नसेल. ज्याच्या तोंडातून हे शब्द बाहेर पडले तर ज्यानं ऐकलं त्यानं तोंड असं मुठीनं दाबून धरावं. खोटं बोलतोयस तू आणि असं चुकीचं बोलू नको का? म्हणजे एखादा शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडला ना, तो चांगला आहे का वाईट आहे हा बोलणाऱ्याचा भाव आहे. पण तो शब्द एखाद्या वेळेस खरा झाला तर, कारण सगळ्यांना सांगेन मी, नेहमी बोलताना माणसानं चांगलं बोलावं, सकारात्मक बोलावं, चुकीचं बोलू नये, अपशब्द बोलू नये, अभद्र बोलू नये, चांगलंच बोलावं. का? एक अज्ञात शक्ती आहे निसर्गाची, की ती निसर्गाची अज्ञात शक्ती सारखी म्हणत असते तथास्तु तथास्तु तथास्तु. आणि तुमच्या तोंडून जर चुकीचा शब्द बाहेर पडला आणि त्याच वेळेला तुम्हाला तथास्तु झालं तर तो शब्द तुमच्यासाठीच खरा होऊन जाईल. कधी चुकीचं बोलायचं नाही, कधी वेडं वाकडं बोलायचं नाही. मग तोंड दाबलंय त्या गोपाळानं, जास्त कळत नव्हतं त्याला, पण त्याच्या बुद्धीला जिथपर्यंत पेलतय तिथपर्यंत तो प्रयत्न करतो, अरे बोलू नको, आपल्या लालाला कोणी घेण्यासाठी आलं नाही, चल म्हणे नंदबाबाच्या वाड्याला जाऊन पाहू. आणि तिथे येऊन पाहिलं तर या छोट्या गोपाळांच्या अगोदर गवळणींची गर्दी होती. यशोदा माईला सारे जण विचारत होते, का रथ शृंगारीला सांगे ओ मजला, का सजवलाय रथ आम्हाला सांगा ना. अश्रूनं डोळे भरले माझ्या दादांनो, माझ्या ताईंनो. गोपिका त्यांच्या जीवाची एवढी घालमेल चालली, चूल पेटलेल्या चुलीवर काय ठेवलं त्याचं भान नाही त्यांना. गाईचं शेण काढायचं राहिलंय, गाईंच्या धारा काढायच्या राहिल्या, गाईंना शेतामध्ये पाठवायचं ते सुद्धा विसरल्या. आज कशात त्यांचं लक्ष नाही. ज्या भगवंतावर प्रेम करत होत्या त्याही हजर आहेत नंदबाबाच्या वाड्याला, ज्या गोपाल कृष्णाला टाकून बोलत होत्या त्या सुद्धा तिथे आहेत. काही तर गवळणीनं छोटी छोटी बाळं कडेवरती घेऊन उन्हाचा विचार न करता तिथे उभे आहेत. त्यांचं लक्षच नाही त्यांच्या काळजाच्या तुकड्याला ऊन लागतंय का. का? त्यांचा विषय, त्यांचा श्वास, त्यांचा प्राण भगवान परमात्मा बनलेला होता. संसारिक जबाबदाऱ्या कर्तव्य म्हणून पार पाडत होत्या त्या. कुठे राहिल्या होत्या त्या? व्यवहार त्यांच्याकडे नव्हताच राहिला, समर्पण ईश्वरासाठी झालेलं होतं. प्रत्येक गोपीची अवस्था अशी होती. आता राधाराणीच्या प्रेमाची तर बरोबरी कुणी करणार नाही, पण त्यांचं जे प्रेम होतं ना ते सुद्धा काही कमी नव्हतं. राधाराणीच्या प्रेमाचं वर्णन करताना बोलतात, तण श्याम मन श्याम प्राण सखा घना श्याम रंगले जरासे रंगी मी राधिका मी प्रेमिका. राधाराणीचं प्रेम समर्पण आहे, कृष्ण बनलेले आहेत त्या. पण या गोपिका सुद्धा काही कमी नाही आहेत.
त्या फक्त एकटक पाहतात नंदाच्या वाड्यातून कोण कोण बाहेर येतं. माय यशोदेच्या कानाला लागतायत. अक्रूरजी तर आतमध्ये बसलेले होते आणि मग एक सूर बाहेर आला वाड्यातून. त्या आता आपला लाला मथुरेला जाणार आहे. काय अवस्था झाली सगळ्यांची. एकच सगळ्यांच्या तोंडात एकच शब्द, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ दादांनो, गोकुळातल्या प्रत्येक व्यक्तीचे, लहान थोराचे, आबाल वृद्धाचे डोळे अश्रूने पाणावले. कृष्णावरती माया करणारे भगवान गोपाल कृष्णाचा लौकिकानं का असेना तिरस्कार करणारे सगळ्यांचं अंतकरण भरून आलंय. प्रत्येक जण रडतोय. आशेनं यशोदामाई आणि नंद बाबाकडे पाहतो. बाबा थांबवा ना हे सगळं. अक्रूरजी हात जोडतो आम्ही तुम्हाला. गोपाल आमचा प्राण आहे. एक वेळा आम्हाला अन्न देऊ नका, वस्त्र देऊ नका, निवाऱ्याची तर गरज नाही, पण कृष्ण आमचा प्राण, त्याच्याशिवाय नाही जगू शकत आम्ही. वृंदावनीच्या सकळ जनासी देवडे वरदान कृजा. वृंदावनीचा सकल जना देवडे जीवदान
आमच्या देवाला घेऊन जाऊ नको. शेवटी भगवान परमात्मा सगळ्यांना भुलवून खोटं बोलून भगवान गेले मथुरेमध्ये. पण एकदा भगवान गेले पुन्हा गोकुळात आले नाही. भगवान परमात्मा तिथे त्यांची जन्मदाती आई देवकी भेटली, सारं वैभव मिळालंय. पण रोज सायंकाळच्या वेळेला भगवान परमात्मानं त्या महलाच्या इमारतीवरती जावं उंचावर, आणि ज्या दिशेला वारा वाहतो, गोकुळाच्या दिशेला जिकडे वारा वाहतो ना, किंवा गोकुळाकडनं जिकडनं वारा येतो त्या दिशेला तोंड करावं. देव सुद्धा रडला हे मला सांगायचंय तुम्हाला. त्या दिशेला तोंड करावं गोकुळाच्या. वाहणाऱ्या हवेला, येणाऱ्या हवेला, त्या वाऱ्याला बोलावं, त्याच्याशी संवाद करावा, त्याला चौकशी करावं, माझी माई यशोदा कशी आहे, माझी आई माझी वाट पाहत असेल ना, माझी आठवण काढत असेल ना. अशी अवस्था झाली होती गोकुळामध्ये. भगवान परमात्मा गोकुळ सोडून गेल्यानंतर ती पहिली एक नदी आहे तिथे यमुना, पण दुसरी एक नदी तयार झाली तिथे. तिचं पाणी खारं होतं. कशानं खारं झालं होतं? ती दुसरी नदी कधी तयार झाली तर गोकुळात नंदबाबाच्या वाड्यापासून एवढा अश्रूंचा पूर वाहिला, एवढा पूर वाहिला की त्या पुराची नदी तयार झाली. मथुरातले कोणीही यावं सांत्वन करण्यासाठी विचारावं, नंदबाबाच्या वाड्याचा रस्ता कोणता आहे, तर सांगावं या नदीच्या काठानं जा, जिथे थांबल ना, जिथे याचं मूळ सापडेल ना, तो नंदबाबाचा वाडा आहे. एवढे रडले होते सर्व. मग भगवान परमात्मा रोज त्या हवेशी संवाद करायचे, माझी आई कशी आहे, माझी यशोदा माई कशी. भगवंतानं खाली यावं आणि देवकी मातेनं म्हणावं, लाला जेवण करण्यासाठी बस ना. भगवान परमात्मा जेवायला बसायचे. देवकी मातेला सांगायचे, मा तुला वाटतंय तो पदार्थ माझ्या ताटाला लाव, पण लोणी माझ्या ताटाला लावू नकोस. कृष्णा, अरे या लोण्यासाठी तर सारं गोकुळ गारणं घेऊन यशोदेकडे येत होतं. या लोण्यावरनं तुझं नाव खराब झालंय, तुला चोर म्हणतात. मला माहिती माझ्या लेकराचा जीव या लोण्यात नाहीये, आणि जिथे तू होतास वाढत होता तिथे सुद्धा काही कमी नव्हतं. रोज यशोदा तुझ्या ताटाला लोणी लावत असेल, तुला माखन खाऊ घालत असेल, हे आम्हाला माहिती आहे. इथे आल्यापासून पाहते मी, लोण्याला तू डोळे भरून पाहत सुद्धा नाहीयेस का? लोण्याकडे जर पाहिलं तर भगवंताच्या डोळ्याला आसवं लागावीत, देवानं रडावं, आणि ते डोळ्यातली आसवं त्या लोण्यामध्ये पडावीत. म्हणून लोण्याकडे पाहायचंच नाही. आईला सांगायचं, आई माझ्या ताटाला लोणी लावत जाऊ नको. का? त्याचं कारण एकच आहे माझ्या दादांनो, त्या लोण्यामध्ये जगाच्या मालकाला गोपाल कृष्णाला माई यशोदा दिसत होती. गोकुळ सोडल्यापासनं भगवान परमात्मानं लोण्याला हात लावला नाही, त्याला बोट लावलं नाही, जिभेला चाटलं नाही, लोण्याचा त्याग केला. का? तर त्या लोण्यामध्ये माई यशोदेचं दर्शन व्हावं. म्हणून भगवान परमात्मा यशोदा माईच्या आठवणीमध्ये रडले. म्हणजे तुम्ही आम्ही आईच्या आठवणीमध्ये रडू. आईपासून दूर गेल्यानंतर नवल नाही, विश्वाचा मालक सुद्धा आईच्या आठवणीनं रडलाय. एवढं आईचं पात्र आपल्या जीवनामध्ये महान आहे. विठ्ठल 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 अशी आई आपल्या जीवनातली हरवणं, याचं दुःख काय असतं ना, या पवार बांधवांना विचारा. ज्याच्या जीवनातलं आईचं पात्र हरवलं त्याला विचारा, अरे आई म्हणजे काय? डोळे भरून येतील, तोंडातून शब्द फुटणार नाहीत, कंठ दाटून येईल, समजावं आई म्हणजे हे आहे. जिथे भाव सद्गदित होईल, अंतकरण कुठे मोकळं करावं हे सुद्धा कळणार नाही, त्याला म्हणतात आई. ती आई जाणं म्हणजे आपल्या जीवनातला प्रेमाचा सागर आडणं आहे. पण जाणं या जगाचं सत्य आहे, इथं कोणी अमर नाही. येणे ये कले वो जाणे ही शेवटी, येणे ये कले वो जाणे ही शेवटी.
शेवटी. इथे आपण आलो या मृत्यू लोकामध्ये. इथं कोणी अमर नाही. कोणी म्हणत असेल मी अमर आहे, मी मालक आहे, तर ही खोटी समजूत डोक्यातून काढून टाकावी. इथं कोणी मालक नाही, सगळे पाहुणे आहोत आपण. पाहुण्याला एक ना एक दिवस जावं लागतं, तसा आपला व्यवहार आहे या मृत्यू लोकातला. म्हणून दादांनो, जाणं सत्य आहे. जो आला तो जाणारच. हॅलो म्हटलं की हॅलो म्हणावंच लागतंय. इथं अपीलच नाही, थांबा काहीतरी थोडंसं काम करतो, ट्रान्सफर तरी करतो आमच्या नावावरचं दुसरीकडे, तसं अजिबात चालत नाही. जाणं सत्य आहे. मग तीच देव आज्ञा स्वर्गीय सुमनआईंच्या जीवनामध्ये झाली आणि सुमनआईंनी या जगाचा निरोप घेतला. आज त्यांचा पुण्यस्मरणाचा दिवस. पण जीवन धन्य झालं, त्यांचं जीवन सफल झालं. आज त्या कुठे आहेत तर भगवान परमात्माच्या दरबारामध्ये आहेत. हे सगळं डोळे भरून पाहतात वैभव. लेकरा बाळांना आशीर्वाद देतात. का? माझ्या लेकरांनी जे माझ्यासाठी केलं ते खूप काही केलं. हे सद्बुद्धी फुटण्यासाठी सुद्धा चांगले संस्कार असावे लागतात आणि पुण्य असावं लागतं. या पवार परिवाराचं पुण्य म्हणावं लागेल, चांगले संस्कार म्हणावे लागतील की आईच्या सद्गतीसाठी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी या वर्ष श्राद्धाच्या या पुण्यस्मरणाच्या कीर्तन सेवेचं किंवा या व्यवस्थेचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. पूर्वजा वैकुंठ मार्ग मार्ग पूर्वजा वैकुंठ मार्ग पूर्वजा वैकुंठ मार्ग हे ज्ञानदेव सांगे झाला हरी मात पूर्वजा वैकुंठ मार्ग पूर्वजा वैकुंठ मार्ग ज्ञानदेव सांगे झाला हरी मात पूर्वजा वैकुंठ मार्ग वैकुंठाची वाट मोकळी करणं आहे आणि अगदी तो प्रयोग या परिवारानं केलेला आहे. कधीतरी आपल्याही मनामध्ये यावं की स्वर्गीय कैलासवासी सुमनआईंच्या उत्तर कार्यासाठी सद्गतीसाठी इथे भगवान परमात्माचं चिंतन चालू आहे, नामस्मरण चालू आहे, कीर्तन चालू आहे. प्रत्येकाला जायचं, एवढं बोलणं सुद्धा जड वाटतंय माणसाला आणि ऐकायला सुद्धा जड जाते. मृत्यू याच्यासारखं दुसरं सत्यच नाही काही. ज्याचा जन्म झाला तो जाणार, बरोबर ना? झोपले का काय? सगळ्यांनी चित्त माझ्याकडे द्या. जन्म आणि मरण हा असा फेरा आहे ना, मला सांगा. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. समुद्राच्या काठावर आपण उभे आहोत. आता लक्षात घ्या, जन्म आहे, जायचंय आपल्याला. सांगता येईल का कधी जायचंय? वणी वणी वेणी जायचंय कधी कुणाला सांगता येईल का? नाही सांगता येणार. याचा अर्थ जाणं नाही का? जायचंय ना, जावंच लागणार आहे. जबरदस्ती घेऊन जाणार आहेत आपल्याला. बोल नाही का? हे जाणं कसं आहे? समुद्राच्या काठावर आपण उभे आहोत. समुद्राच्या काठावरती आपण उभे आहोत. एक तट, एक काठ आपल्याला दिसतोय. समुद्राचा दुसरा काठ आपल्याला दिसतोय का? एका काठावर उभं राहिल्यानंतर दुसरा काठ दिसत नाही. याचा अर्थ समुद्राला दुसरा काठ नाहीये का? आहे ना, फक्त दिसत नाही. अगदी तसंच आहे. जन्म सांगता येईल, मृत्यू सांगता येत नाही. पण याचा अर्थ नाही आहे तो, फक्त सांगता येत नाही. ही ती पद्धत आहे. जाणं ठरलेलं आहे. पण असं जाणं व्हावं ना आपलं, सुमनआईंच्या सारखं आपल्या पुण्यस्मरणाला किंवा आपल्या आठवणीत कोणीतरी भजन करावं. नाही कीर्तन करता आलं काही हरकत नाही. ज्ञानेश्वरीचं पारायण तरी कोणी आपल्या स्मरणामध्ये या पुण्यस्मरणाच्या दिवशी करावं. किमान 108 वेळा हरिपाठ करावा. किमान एकदा तरी हनुमान चालीसा गावा. किमान काही भजन तरी व्हावं. किमान टाळ तरी वाजावा. आपल्या आठवणीमध्ये किमान टाळ वाजावा. याच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आपण? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये क्षणोक्षणी हाती करावा विचार. क्षणोक्षणी हाती करावा विचार. क्षणोक्षणी हाती करावा विचार. क्षणोक्षणी हाती करावा विचार. क्षणोक्षणी हाती करावा विचार.
करावा विचार तरावया पार भव सिंधू. आपल्या आठवणीमध्ये काय मागच्या लोकांनी किमान सत्कर्म करावं याच्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे तर क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. कोणी माणसानं विचार केला पाहिजे. कशाचा? उद्धाराचा. तो विचार माणसानं क्षणाक्षणाला करावा. असा विचार करावा ना आपण की त्या विचारामध्ये कुठेतरी चांगलं सत्कर्म घडलं पाहिजे. आपला विचार असा असावा की त्याच्यामध्ये देव देश आणि धर्माची सेवा असली पाहिजे. त्याच्यामध्ये एकतर देव असावा, त्या विचारामध्ये एकतर धर्म असावा, त्या विचारामध्ये एकतर देव देश असावा. देव देश आणि धर्माच्या विचारानं भारावलेले विचार जे आहेत ना ते माझ्या छत्रपती शिवरायांचे होते. त्यांच्या विचारामध्ये देवही होता, त्यांच्या विचारात देशही होता आणि त्यांच्या विचारात धर्म सुद्धा होता. ही त्रिवेणी त्यांच्या विचारामध्ये होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे ना ते सगळीकडे चालतं, देशात चालतं, धर्माच्या प्रांगणात सुद्धा मानलं जातं आणि देव सुद्धा त्यांच्या नामात. आता ते देवरूप झालेले आहेत का? मंदिरं ही देवदेवतांची होत असतात. ज्या माणसाचा विचार चांगला आहे ना, देव देश आणि धर्म या त्रिसूत्रीनं भरलेला आहे ना, तशा माणसाची मंदिरं तयार होत असतात. माझ्या छत्रपती शिवरायांच्या हातामध्ये शस्त्र होतं. ते शस्त्र फक्त शास्त्र वाचवण्यासाठी होतं. म्हणून माझ्या छत्रपती शिवरायांचं मंदिर उभं राहिलं. मी नेहमी सांगते, आज आपल्या गळ्यामध्ये माळ, गळ्यात टाळ, भाळावर बुक्का, कपाळावर कुंकू, दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी. कुणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आहे. त्या महाराजांच्या हातनं क्रांती झाली आणि आज महाराज माझे देवपदाला प्राप्त झाले. का? विचार सुंदर होता. लोक खूप जगतात पण त्यांच्या विचाराला दिशाच नसते. त्यांचे ते विचार आहेत ना ते फक्त स्वतःपुरते मर्यादित असतात. माझंच घर, माझाच परिवार, माझीच बायको, माझीच माडी, माझीच गाडी, माझाच बंटीन, माझाच पप्या. बस नाक पुसत मग पप्याचं याच्या पलीकडे जगच नाही. काय परंपरा होत्या आपल्या. पूर्वी घरावर बोर्ड असायचे, अतिथी देवो भव. कुणीकडे गेले बोर्ड? नंतर सुस्वागतमचा लागला, नंतर ट्रान्सलेशन झालं वेलकमचं. म्हणजे सुस्वागतमचं ट्रान्सलेशन वेलकम मध्ये झालं. वेलकमचं ते बोर्डच नाही, रांगोळीमध्ये वेलकम आला. मग ते मनासारखा पाहून आला तर त्याला वेलकम. एवढं आपण बदलत निघालेलो आहोत. आपण जगतोय कशासाठी? आपलं जीवन काय आहे? आपल्या विचारांची दिशा काय आहे? याचा विचारच करायला आपण तयार नाहीयेत. स्वतःसाठी जगणाऱ्यांची खूप गर्दी या जगामध्ये, कोणी विचारत नाही त्यांना. या समाजामध्ये काहीतरी प्रत्येकाचं देणं आहे. जगणं सुंदर असावं, त्या जगण्याला एक सामाजिक आध्यात्मिक एक समज असावी. ती सामाजिक आध्यात्मिक समज जेव्हा तुमच्या जगण्यामध्ये असेल ना तेव्हा तुमच्या जगण्याला सुद्धा महत्त्व असणार आहे. समाजामध्ये आपली जागा काय कधीतरी प्रत्येकाने तपासत जा आणि तपासलीच पाहिजे माणसानं. समाजामध्ये आपली जागा काय? सर्व टोप्यांनी फेट्यांनी माझ्याकडे लक्ष द्या, सर्व चष्मे लक्ष द्या माझ्याकडे, खाली बसलेले माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मला एकच बोलायचं आहे तुम्हाला, समाजामध्ये आपलं स्थान काय हे कधीतरी माणसानं अभ्यासलं पाहिजे. तो सुद्धा एक विचार आहे. घरातून बाहेर पडलो ना किती लोक आपल्याला हात जोडतात याच्यावर आपलं महत्त्व आहे. आणि आपण किती माणसाळलेले आहोत, आपण किती समाजाच्या उपयोगाचे आहोत हे त्याच्यावरनं कळतंय. घरातून बाहेर पडलात, हात तर सोडा. जर आपल्याला शेपटीही नाही हलवली तर मग आपल्या समाजात जागा काय हे तुमचं तुम्ही पाहायचंय. कुठेतरी सामाजिक ऋणातून आपण उतराई जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत आपल्या विचाराला ना आपल्या जगण्याला काहीच अर्थ नाहीये. मी आता एक वाक्य बोलत होते तुमच्या सोबत. स्वतःची समाजातली जागा ओळखण्यासाठी कधीतरी जागा सोडली पाहिजे माणसानं. जागा सोडा म्हणजे आपली जागा आपल्याला कळेल. जागा सोडलीच नाही तर जागा पण कळणार नाही. माझ्या रामरायानं अयोध्या सोडली म्हणून राम साऱ्या जगाला कळाले. आणि रामानं जर अयोध्या सोडली नसते तर राम फक्त अयोध्येपुरते मर्यादित राहिले असते. हे का सांगते आहे तुम्हाला? आपल्या विचाराला एक दिशा असावी. एक तर देव, एक तर देश किंवा धर्म. ही जर दिशा असेल ना आपल्या विचाराला तर मग तरावया पार भव सिंधू. कोणीच नाही अडसर मग आपल्याला. हा भवसागर सहज पार करून जाणं. भवसागर पार करणं याचा अर्थ काय? मरावे परी कीर्तिरूपी उरावे. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. ही कीर्ती म्हणजेच मुक्ती आहे. हे कीर्ती म्हणजे जीवनाचं यश आहे. आणि हे यश प्रत्येकाला प्राप्त व्हावं. कोणी म्हणता मी खूप भजन करतो. रात्र रात्र भजन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने मी खूप मोठे परमार्थिक झालो असं नाही. काही लोकांना तर भजन कशासाठी करावं हे सुद्धा कळत नाही.
एक एक तर रात्र रात्र भजन करतात, पहाटेच कुणाच तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. कळालंच नाही आपण भजन कशासाठी करतोय, भजनाचा नेमका अर्थ काय. भजनानं ऐकणाऱ्याला तर आनंद मिळावा. ही सगळी मंडळी जेव्हा गातात ना तेव्हा तुम्ही सगळेजण माना डोलवतायत. इथे बसलेल्या प्रत्येकाला संगीताचं ज्ञान आहे असं नाही, काही असतील जाणकार, पण ज्याला नाही कळत ना ते सुद्धा आनंदित होते. भजन आपलं असं गावं, आपण असं गावं, असं गायन करावं किंवा असं बोलावं, अशा आपल्या अंतःकरणातला भाव प्रगट व्हावा, ऐकणाऱ्याला समाधी लागावी, पण आपण सुद्धा आनंदाची डोही आनंद तरंग व्हावं, अशी आपली अवस्था बनावी. मला हे सगळं बोलायचंय तुम्हाला. या सगळ्या बोलण्याच्या पाठीमागे माझा एकच उद्देश आहे, विचाराला एक दिशा असावी की जेणेकरून भवसागर पार करण्यासाठी सोपं जाईल. काय विचार करावा या मानव देहाला आल्यानंतर, तो विचार शिका एका राक्षसाकडून. माणसानं शिका. कुणाकडनं? एका राक्षसाकडनं. मारीच नावाचा राक्षस, त्याला रावण बोलतोय मामा हरिण व्हा. म्हणे कशासाठी हरिण व्हायचंय? म्हणे अयोध्येचा राजा दशरथ, त्याचा पुत्र राम सपत्नीक सीतेला घेऊन या वनामध्ये आलेला आहे. ती सीता अप्रतिम सुंदर आहे, तिचं हरण करायचंय, त्याच्यासाठी तुम्ही हरिण व्हा. मामा म्हटले अयोध्येचा राजा दशरथ, त्याचे पुत्र राम का? म्हणे हो राम. राम 15 वर्षाचे होते तेव्हा एक चमत्कार पाहिला मी रामाचा. बिगर टोकाचा बाण मारला मला आणि बिना तिकीट येऊन पडलो मी समुद्राच्या काठावर. कुठे? जिथे मारीच मामा पडले तिथे त्यांच्या नावाने एक नगरी तयार झाली, ती आहे मारीच नगरी. त्याच मारीच नगरीला नंतर मायावी नगरी म्हणायला लागले. तीच मायावी नगरी म्हणजे आताची मुंबापुरी, म्हणजे आपण तिला मुंबई म्हणतो. मुंबई दिसते एक पडद्यावरती पण असते एक. तिथं गेले की दमछाक होते माणसाची, कधी गावाकडे पळत सुटावं असं होतं. कितीतरी वर्ष तिथे सर्व्हिस केलेली लोक सुद्धा शेवटच्या काळात गावाकडे येऊन वास्तव्य करतात. तरी मी हे का सांगते तुम्हाला, मारीच मामाला सांगितलं मामा तुम्ही हरिण व्हा. मामा म्हटले नाही होणार, राम तर आता पूर्ण ताकदीचे झाले असतील, त्यांच्या समोर उभं राहणं म्हणजे मृत्यूला ओढावून घेणं. खाली पाडलं मामाला, छातीवर बसला रावण, गळ्याला सुरा लावला आणि सांगितलं बोला हरिण होता की मरता? एका क्षणात तिथे या राक्षसानं, या असुरानं, या मामानं विचार केलाय काय, हरिण झालो तरी मरणार, हरिण नाही झालो तरी मरणार. पहा विचार. हरिण झालो तर रामाच्या हातानं मरेल, हरिण नाही झालो तर या दृष्टाच्या हातानं मरावं लागेल. मग याच्या हातानं मरून नरकाला जाण्यापेक्षा रामाच्या हातानं मरून मोक्षाला गेलेलं कोणतं वाईट आहे? एका मिनिटात निर्णय घेतला, मी हरिण व्हायला तयार आहे. सुंदर हरिण झाले, एवढं सुंदर, लुकू कानं हलवतय, मान मुरडतय, अंग खाजवतय, टुन टुन उडी मारतय, छोटीशी शेपटी त्याची हलते, नजरेत येतय की लगेच अदृश्य होतंय. एवढं सुंदर हरिण. सीता माईनं त्या हरणाचं वर्णन केलंय. किती किती मृगाचे लक्षण मी त्या गणू, त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू. मजसाठी मोडिले आपण शांकर धनू, जात्वरा करामी पृष्ठी बांधिते भाता, मज आणून द्या हो हरिण अयोध्या नाथा. मी माझ्या डोळ्यानं पाहिले स्वामी, सुंदर सोन्याचं हरिण आहे. जानकी हरिण सोन्याचं नसतं ग, माझ्या डोळ्यानं पाहिलंय, चक्षुर्वाई सत्यम, मी माझ्या नेत्रानं पाहिलंय. एवढं सुंदर आहे, अप्रतिम सुंदर आहे. कसं पाहिलंय सीते? तोडिता फुले मी राघवा रामा, सहज पाहिला जाता मज आणून द्या हो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या हरिण अयोध्या नाथा. मग श्री हट्ट आहे, हरणाच्या शोधामध्ये विश्वाचा मालक निघाला.
हरिण अदृश्य होतं, कधी नजरेत येतं, लक्षात आलं हे मायावी आहे. सोडला बाण आणि सुटलेला बाण थेट काळजामध्ये जाऊन भिडला. रामाकडे पाहत आणि राम राम शब्दाचा उच्चार करत मृत्यूला प्राप्त झाला. मोक्षगती मिळाली, प्राणज्योत भगवान परमात्मात विलीन झाली. याचा अर्थ काय? एका राक्षसानं विचार केलाय कशाचा? उद्धाराचा, की आपल्याला काय केल्यानंतर सद्गती मिळेल. जर राक्षस विचार करू शकतो तर आपण माणसं आहोत. आपल्या आठवणीमध्ये किमान टाळ वाजवावा याच्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे? विचार केला पाहिजे मुक्तीचा, विचार केला पाहिजे सत्कर्माचा, विचार केला पाहिजे आपण सेवेचा, की त्यातून आपल्याला पुण्य मिळावं आणि पुन्हा येथून आपलं जीवन सफल व्हावं. एकच उदाहरण सांगू आणि सेवेला सांगता करून घेऊ. बरोबर का? का जास्त उशीर होईल डॉक्टर साहेब? बस का आता? हां, एक उदाहरण सांगू आणि सेवेला सांगता करून घेऊ. उदाहरण एवढ्यासाठी की शेवटी गाणं सुंदर होईल आणि या जीवनामध्ये सेवा घडावी, त्यातून पुण्य मिळावं आणि आपलं कल्याण व्हावं याचा विचार माणसानं नेहमी करावा. कांदिव नाही का सुंदर नगर आहे, किती सगळ्या वारकऱ्यांचं आराध्य ठिकाण आहे. तिथे विटेवर उभा एक देव आहे. त्या देवाचं वर्णन करतात. हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची, गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, खीर चाखतो चोखोबाची, गुरे राखितो हा नाम्याची
विश्वाचा मालक विटेवर उभा आहे. त्याच्या उभं राहण्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे माझ्या दादांनो. कसा उभा राहिलाय तो? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. त्याच्या उभं राहण्यातून सुद्धा खूप काही शिकावंय. मला सांगताना आनंद वाटेल गुरुजी, हा भाव माझ्या अंतःकरणातून प्रसवलेला आहे. असंच वाचत होते एकदा आणि वाचन करत असताना मी विचार केला, भगवान परमात्माची नजर सरळ आहे, त्याची पाऊलं समान आहेत. अशा रूपात तो उभा आहे, अशा ढंगामध्ये. कसा? समचरण आणि समदृष्टी असा उभा आहे तो. याचा अर्थ तो आपल्या सगळ्यांना शिकवतोय, नजर सरळ ठेवा आणि पाऊलं समान ठेवा, वाकडं पाऊल पडू देऊ नका. तुम्ही जर तुमची नजर आणि तुमचे पाऊल जर सरळ असतील ना, तर तुम्ही सुद्धा विठोबा होऊ शकता. तुम्हाला सुद्धा देव होता येतं. हे देवाचं लक्षण आहे, हे देवपणाचं लक्षण आहे. जर माणसालाही ते जगता आलं ना, तर माणूस सुद्धा देव होईल. असा भगवान माझा विटेवर उभा असलेला, त्याची भक्ती करणारे हजारो भक्त आहेत. त्याच्या बाजूलाच मंगळवेढा आहे आणि त्या मंगळवेढ्यामध्ये दामाजी पंत नावाचे एक भक्त. बिदरच्या बादशहानं त्या प्रभागाची जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली. या प्रभागाला लोकांना सांभाळा, त्यांची काळजी घ्या. असंही नाही तर तुम्हाला सेवा करायला आवडतं. सेवा हा तर वारकऱ्यांचा धर्म आहे किंवा वारकऱ्यांच्या अगदी अध्यात्माचं पहिलं वर्म आहे, सूत्र आहे ते, की सेवा आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. दामाजी पंत म्हटले मला आवडेल या सगळ्या लोकांना सांभाळायला. मग दामाजी पंताची भक्ती आणि ही सगळी व्यवस्था, या सगळ्या दोन्ही गोष्टी चाललेल्या. काळ असा आला की प्रचंड असा दुष्काळ पडला माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो. त्या दुष्काळामध्ये माणसं किड्या मुंगीसारखी मरायला लागली. जनावरा ढोरांचा तर विषयच नाही. आणि माणसाच्या मरणाचं, मरीचं दुःख काय असतं ना, ते कोरोनाच्या काळात आपण अभ्यासलंय, अनुभवलंय, त्याचं चिंतन केलंय. आजही कोरोनाचा काळ आठवला ना, तर काळजात धडकी भरल्यासारखे होते, माणूस घाबरतोय. दामाजी पंतांनी विचार केला, आता करू तर काय करू? समोर अशी टपाटपा किड्यामुंगीसारखी माणसं मरतायत, ही गोष्ट मला पाहवत नाही, खूप वाईट वाटतंय. विचारायला जावं बिदरला तर जाऊन येण्यामध्ये बराच वेळ जाईल आणि माणसं मरतील. हे पदच आपल्याला अशासाठी आहे की माणसांची देखभाल करण्यासाठी. एवढं मोठं धान्याचं कोठार भरलेले फक्त माणसं अन्नाविना मरायला लागली. परवानगी न घेता एका क्षणात विचार केला, निर्णय घेतला. काय विचार केलाय? की आपण परवानगीशिवाय धान्याचं कोठार खुलं करू आणि धान्याचं कोठार खुलं करू, लोकांना धान्य वाटून देऊ. लोक पोटाला पोटभर खातील आणि पोटाला पोटभर खाल्लं की लोकांची मर जी आहे ना, ते टळून जाईल. जरी आपल्याला विचारायला आले तर सत्य सांगू, आपण काय याच्यामध्ये खोटारडेपणा केलेला नाही. लोकांनी खाल्लं, पोटाला पोटभर खाल्लं, घरी धान्य घेऊन गेले. पण माणसासारखी जात दुसरी कुणाची विचित्र नाहीये. एवढी विचित्र जात माणसाची. लोक खाऊ पण लागतात आणि गाऊ पण लागतात. ज्यांनी खाल्लं त्यांनीच जाऊन गायलं, हुजूर धान्याचं कोठार खुलं केलंय, वाटून दिलं, परवानगी घेतली नाही. दामाजी पंताची हिंमत किती वाढली ते पहा. बोलून चालून यवंतो शिपायांना पाठवलं, दामाजी पंताकडून धान्याच्या त्या कोठीची किंमत घेऊन या, त्या धान्याची किंमत घेऊन या. जर दिली नाही नीट बोलीनं तर हातपाय बांधून घेऊन दरबारात हजर करा. विश्वाच्या मालकाला काळजी पडली, परमेश्वरा, भगवान परमात्मा विचार करतोय, जर माझ्या भक्ताचे हातपाय बांधले तर कोणी चांगल्या कामाला पुढे येणार नाही, सत्कर्मात कोणी पुढे होणार नाही. मग हा प्रसंग टाळावा कसा? तर विश्वाचा मालक विटेवरून खाली उतरला आणि त्याच मंगळवेढ्याच्या बाजूला गावाच्या बाहेर एक झोपडं होतं. त्या झोपडीच्या दारात उभा राहिला. त्या झोपडीमध्ये भजन चाललेलं होतं. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल
बोलावा भजन चाललं होतं झोपडीमध्ये. लख प्रकाश पडला आणि रडायलाच लागले आतमध्ये बसलेले दाम्पत्य. भगवान आजपर्यंतची भक्ती धन्य झाली, सफल झाली. मंदिरात यायचा अधिकार नाही आम्हाला, पण तो मंदिर सोडून आमच्या द्वारात आला ना. आज आमचं झोपडं मंदिर झालं भगवान. आमचं जीवन धन्य झालं. देवा काय सेवा करू, तुमचे कपडे मला घालायला द्या. देवा मागून आणलेले आहेत, कसे देऊ तुम्हाला घालायला. जेव्हा तुमच्या अंगावर चढले ना तेव्हाच ते शुद्ध झाले. द्या इकडे माझा पितांबर घाला तुम्ही. फाटके तुटके कपडे अंगावर चढवले, पगडी धोती बंडी आणि अंगावर कपडे घातले. त्या फाटक्या कपड्यात सुद्धा देव गोड दिसायला लागला. सौंदर्याचा जन्म त्याच्यापासून आहे. काही लोक रेमंडचं कापड घालतात अंगावर पण बुजगावण्यासारखे दिसतात, आणि काही 40 मीटरचं कापड घालू द्या अंगावर, खूप छान दिसतात. नैसर्गिक सौंदर्य असतं कोणाला. भगवान परमात्मा त्याच्यापासून सौंदर्याचा जन्म. निघाला माझा भगवान, बिदरच्या दरबारात आला. जग त्याला मुजरा करताय, पण आज भक्तासाठी तो यवनाला जोहार घालतोय. जोहार माया बाप जोहार, जोहार जोहार माया बाप जोहार. देवानं दामाजी पंताकडून जे काही धान्याचं झालेले होती वाटप, त्याचं ऋण सारं फेडलं. मला माहिती उशीर झालाय, फक्त आता एक 5 मिनिट. तर भगवान परमात्मानं मोहरा दिल्या आणि भगवान वापस आले. दामाजी पंतांना जेव्हा कळालं भगवंतानं ऋण फेडलं, त्यावेळेला दामाजी पंताच्या डोळे भरून आले. पण या कथेतून आपल्याला एक शिकायचं आहे. एक सद्विचार, एक सत्कर्माचा विचार, एक माणसं वाचवण्याचा विचार केला तर त्या क्रियेनं देव ऋणी झाला आणि देव ऋण फेडण्यासाठी गेला. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर असेच सत्कर्माचे, धर्माचे, देव देश धर्माचे जर विचार कराल तर नक्कीच तरावया पार भव सिंधू याला ते कारण ठरतील. हाच विचार माणसानं करावा. क्षणोक्षणाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे. नका डोळे धुरे भरून राहू. प्रेमानं भजन करू. विठोबा रघुमाई. स्वर्गीय सुमनाई पवार यांच्या चिरात्म शांती लाभावी एवढीच भगवान परमात्माच्या चरणी, मा भगवतीच्या चरणी प्रार्थना करते. वाणीला विराम देते. फक्त 1 मिनिट माझ्यासाठी द्या. आमच्या डॉक्टर साहेबांना, इतर सगळ्या मंडळीला माहिती आहे आम्ही कल्याण स्वामी संस्थांचं बांधकाम लोकवर्गणीतून करत आहोत. त्या मठाचा जीर्णोद्धार आम्ही हाताशी धरलेला आहे. त्या जीर्णोद्धारासाठी आम्ही जिथे कुठे कीर्तनाला जाऊ तिथे लोकांना संस्थांबद्दल माहिती सांगतो. वेळ नाही आपल्याकडे. यूट्यूबला बरीच लोक फॉलो करत असतील. मला काही लोकांना माहिती असेल, कोणाला माहिती नसेल. कल्याण स्वामी संस्थान नावाचं संस्थांविषयी माहिती, संस्थांच्या अंतर्गत जे काही चांगले उपक्रम राबवल्या जातात त्यांच्याबद्दलची माहिती मिळेल. आणि कल्याण स्वामी संस्थांच्या जीर्णोद्धाराच्या कामामध्ये आपण सर्व भाविकांनी आम्हाला सहयोग करावा आर्थिक रूपामध्ये, ही प्रत्येकाला माझी विनंती असेल. जास्त बोलायला माझ्याकडे वेळ नाही आहे कारण उशीर खूप झालेला आहे. कल्याण स्वामी महाराजांची संजीवन समाधी त्याच्या जीर्णोद्धाराचं काम हाताशी धरलं.
बस या पवित्र कामामध्ये एका विटीच्या रूपानं असे ना का आपण सर्वांनी सहकार्य जर केलं तर सुंदर असं जे धर्माचं काम आमच्याकडून चालू आहे ना त्या कामात वणीकरांचंही नाव राहील एवढीच एक आशा आहे. आमचे डॉक्टर साहेब नेहमीच चांगल्या विचारानं आमच्यासोबत असतात. त्यांची धडपड असते की आपण आणखी चांगलं काय केलं पाहिजे. म्हणून आपल्या सगळ्यांचे खूप धन्यवाद. खूप उशीर झाला आहे तरी पण तुम्ही जागा सोडली नाही त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. वाणीला विराम देते.